प्रेमासाठी मरणारे खूप जण होते, पण प्रेमाच्या इज्जतसाठी मरणारा माझा भाग होता. त्याची बदनामी करू नका. तो कोणत्याही प्रकारचा गुन्हेगार नव्हता. माणसातली माणुसकी जपणारा असा आमचा एक लाडला होता. त्याने घेतलेला निर्णय खरंच चुकीचा होता. अशा प्रकारचा निर्णय तुम्ही घेऊ नका. आज सोशल मीडिया दिसत आहे की अभिवर प्रेम दाखवणारे खूप जण आहेत, पण अभि गेल्यानंतर ना त्याचा नावाचा दुरुपयोग करणारे पण खूप जण दिसत आहेत. आपल्या आई बाबांचा विचार न करता, आपल्या मित्र परिवाराचा विचार न करता, आपल्या प्रेमाला कलंक लागू नये म्हणून घेतलेला हा निर्णय होता. पण तुम्ही सोशल मीडियाला जे मेसेज पोहोचवताना त्याच्या नावाला खरंच कलंक लागत आहे. मित्रांनो, चुकीचे मेसेज पोहोचवू नका आणि कुणाला बदनाम करू नका. आज बघत आहे की प्रत्येक जण प्रेमसाठी नको ते व्हिडिओ टाकत आहेत, नको ते मेसेज देत आहेत, तर असं काही करू नका. आज त्यांच्या घरच्यांची जी परिस्थिती आहे ती आम्ही समजून घेऊ शकतो. तुम्हीही समजून घ्या. त्यांना होणाऱ्या वेदना तुम्ही समजून घ्या. अभिने घेतलेला निर्णय खरंच चुकीचा होता. तुमच्या मित्रांना समजून घ्या, त्याच्या अडचणी काही बघा. तुम्हाला जर का खरंच अडचण असेल, त्रास होत असेल, तर तुमच्या मित्राशी किंवा आई बाबाशी शेअर करा. असं चुकीचे पाऊल उचलू नका. धन्यवाद. अभिच्या आत्म्याला शांती लाभ. हुर हुर लागली